आता जाऊयात जळगावमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। रावेरच्या कोथळी या गावामध्ये त्यांनी मतदान केलंय। याच वेळी त्यांच्या सून आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या। रक्षा खडसे यांनी देखील यावेळी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील असा हा सामना रंगतोय। यामध्ये भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शरद पवार गटाकडून या ठिकाणी श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। रावेर लोकसभा क्षेत्राच्या साठी रक्षाताई खडसे ह्या या ठिकाणी निवडणुकीस उभे आहे। भारतीय जनता पार्टीच्या त्या उमेदवार आहे आणि माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो असून मतदान केलेलं आहे। माझं सर्वांना आवाहन आहे की तुम्ही मतदानास या, मतदान करा, अधिकाधिक मतदानाची टक्केवारी वाढवा आणि या लोकशाहीच्या या पवित्र कार्यामध्ये सहभाग घ्या। हो, सकाळपासून या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, पावसालाही सुरुवात झाली, यामुळे काही टक्केवारीला परिणाम होईल असं वाटतं। मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्याची जी उष्णताची एक लाट होती आणि 43, 45, 46 पर्यंत तापमान गेलं होतं, त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होईल की काय असं वाटत होतं। परंतु आज जर पाहिलं तर वातावरण बदललेलं आहे, ढगाळ वातावरण आहे, काही पावसासारखं वातावरण आहे आणि त्यामुळे मागच्या कालखंडापेक्षा मतदानाची टक्केवारी अधिक वाढेल असं मला वाटतं।